ऑन साइडला निलेश जयस्वार आहेत. चूक होणार नाहीये. सुरेख झेल पकडलाय. फलंदाज झालाय बाद विकास. बॅक टू द पवेलियन. मोठागाव एक्सप्रेस हा गोलंदाज आहे. NCC ठाकूरवाडी या संघाचा मुख्य गोलंदाज, प्रमुख गोलंदाज, आणि त्याने पहिल्या चेंडूवरती गोल्डन विकेट मिळवली आहे. गोल्डन डकच्या स्वरूपात फलंदाज बाद झाले विकास. न्यू बॅट्समन निखिल येतोय. तिसऱ्या क्रमांकावरती एक चांगली पार्टनरशिप बनवावी लागेल प्रथमेश आणि निखिलला या सामन्यामध्ये, कारण की 5 षटकांचा सामना आहे. पंचांचा इशारा येतो वाईट बॉल. अंकेश आणि संकेत भगत हे दोन ऑफिशियल पंच आहेत या सामन्यासाठी. पहिल्या फेरीमधील तिसरा सामना सुरू आहे. राहुल म्हात्रे राईट आर्म राऊंड विकेटने. स्ट्राईक इनला फलंदाज निखिल. पुन्हा एकदा लाईन पाहावी लागेल. लाईन चुकीची आहे. पंचांचा इशारा येतो वाईट बॉल. पहिल्या चेंडूवरती विकेट आणि त्यानंतर बॅक टू बॅक 2 चेंडू वाईट चेंडू फेकलेत. दिशेपासून भरकटतोय दिशाहीन गोलंदाजी आपण पाहतोय. धावसंख्या आहे 2. षटक क्रमांक सुरू आहे. हे पहिलं राहुल म्हात्रेचं. पुन्हा एकदा लाईन पाहावी लागेल. हातावरती नियंत्रण नाहीये. खराब गोलंदाजी होते. येतोय हा सलगचा तिसरा वाईट बॉल आणि धावसंख्या आपण पाहू शकाल 3 धावा धावफलकावरती आहेत. खराब गोलंदाजी होते या षटकामध्ये राहुल म्हात्रेची. यावेळी ड्राईव्ह केले क्षेत्ररक्षक आहेत मंगेश डीप एक्स्ट्रा कव्हरला आणि मिळते फक्त एकच धाव. धावसंख्या 1 ने पुढे जाईल. 4 धावा धावफलकावरती आहेत. क्रिकेटचा हा दैदिप्यमान सोहळा सुरू आहे. गजर क्रिकेटचा आणि सोहळा आनंदाचा. शिवराज मित्रमंडळ आयोजित शिवराज चषक. सॉफ्ट हँडने खेळत आहेत. फक्त दिशा दिली आहे. ऑन साईडला निलेश जयस्वार येत आहेत. लॉंग ऑनवरती मिळते फक्त एकच धाव. धावसंख्या 5 धावा धावफलकावरती आहेत. एक पार्टनरशिप बनवावी लागेल या सामन्यामध्ये. एकदंत कोपर या संघाने टॉस जिंकून बॅटिंग स्वीकारली आहे. पुन्हा एकदा येतोय हा डॉट बॉल. संकेत भगत एक नामवंत पंच आहेत. तेवढेच चांगले खेळाडू देखील आहेत. संकेत भगत जे मेन पंच आहेत. अंकेश स्क्वेअर लेगचे पंच आहेत. आणि सॉफ्ट डिसमिसल मंगेशने हा अप्रतिम झेल पकडलाय. फलंदाज झालाय बाद. बिग विकेट डाऊन लागतोय. अजून एक धक्का एकदंत कोपर या संघाला.
साठी, त्यामुळे विनंती असेल. गोलंदाज आहेत या दुसऱ्या षटकामध्ये. आदित्य येतोय आणि स्ट्राइक इनला फलंदाज तुषार आहे. यावेळेस लाईन पाहावी लागेल. लाईन चुकीची आहे. या इनिंगचा विचार केला तर अवांतर धावा नक्कीच खूप जास्त आल्यात. आतापर्यंत बॅटने धावा कमी आल्यात आणि वाईड आणि नो बॉलच्या स्वरूपात धावा जास्त येत आहेत या इनिंगमध्ये. पुन्हा एकदा लाईन खराब आहे. पुन्हा एकदा येतोय हा वाईड बॉल. धावसंख्या आपण पाहू शकाल धावफलकावरती आहेत 10 धावा धावफलकावरती आहेत, कारण की बॅक टू बॅक 2 वाईड चेंडू. बॅकपुला जाऊन स्क्वेअर कटचा लाजवाब देखना, नजाकत बरा फटका, सीमारेषेच्या बाहेर, चौकार. चौदा धावा धावफलकावरती आहेत. फ्लाइंग स्टार्ट केलाय. स्वप्नवत सुरुवात केली आहे एकदंत कोपर या संघाने. समोर NCC ठाकूरवाडी संघ आहे. एक बलाढ्य संघ आपण पाहतोय. त्या संघासमोर जास्तीत जास्त धावा बनवावे लागतील. टार्गेट सेट करावं लागेल 45 to 50 आणि त्या अनुषंगाने सुरुवात केली आहे. वाईड बॉलचा इशारा येतो. धावसंख्या आपण पाहतोय धावफलकावरती आहे 15. खराब गोलंदाजी होती आतापर्यंत या इनिंगचा विचार केला तर एकूण 7 वाईड बॉल आणि 1 नो चेंडू. अवांतर धावा. वाईड बॉलचं पर्सेंटेज खूप आहे आणि पुन्हा एकदा येतो वाईड बॉल. हातावरती नियंत्रण नाही आहे. दिशेपासून भरकटलाय. दिशा खराब तर दशा खराब होईल या मॅचमध्ये NCC ठाकूरवाडी या टीमची. प्रश्न पडलाय संघनायकाला. खराब गोलंदाजी होते. पुन्हा एकदा येतो वाईड बॉल. खराब गोलंदाजी. धावसंख्या आहे 17. आणि डायरेक्ट हिट. फलंदाज झालाय बाद. फिंगर अप. प्रथमेशला माघारी परतावं लागेल. धावबादच्या स्वरूपात फलंदाज झालाय बाद. प्रथमेश बॅक टू द पवेलियन. अंकाचे 2 फलंदाज तुषार आणि ऋषी बॅटिंग करतायत. आदरणीय विजू भोईर साहेबांचं आगमन झालेलं आहे. साहेबांना विनंती असेल आपण या व्यासपीठावरती आपलं मनपूर्वक आणि हार्दिक हार्दिक स्वागत आहे. पुन्हा एकदा येतो वाईड बॉल. शिवराज मित्रमंडळ आयोजित शिवराज चषकामध्ये आदरणीय विजू भोईर साहेबांचं मनपूर्वक आणि हार्दिक हार्दिक स्वागत आहे. नो चेंडू घोषित केलाय. मी आधीच म्हटलं अवांतरचं पर्सेंटेज भरपूर आहे. आय थिंक 90% धावा अवांतरने आल्यात वाईड आणि नो बॉलने. नो +1 मिळतील्या चेंडूवरती एकूण 2 धावा. धावसंख्या आहे 20. चार चेंडू अजूनही शिल्लक आहेत या षटकातील. 2च चेंडू झालेत. ऋषी आणि तुषार ही जोडी आहे. स्विच हिट क्षेत्ररक्षक आहे. डीप मध्ये सुनील होते आणि मिळते 1च धाव. धावसंख्या 1ने पुढे जाईल 21-21. बॅटिंग स्वीकारली होती टॉस जिंकून एकदंत कोपर या संघाने आणि त्यांचा निर्णय सार्थक ठरवलाय. ज्या पद्धतीने बॅटिंग सुरू आहे आणि क्लीन बोल्ड. फलंदाज झालाय बाद. यष्ट उद्ध्वस्त. दांडी गुल. यू मिस. आय विल डेफिनेटली इट.
21. 11 मिनटं घेतलेत 2 षटकांसाठी, त्यामुळे विनंती आहे राहुल म्हात्रे आपण स्पीडअप करा अथवा पॅनल्टीला सामोरं जावं लागेल. राऊंड विकेट राहुल म्हात्रे आणि पहिला चेंडू ऑन साईडला चांगला स्ट्रोक खेळलेत, मिळते फक्त एकच धाव. धावसंख्या आहे 22. सेकंड स्पेलमध्ये येतोय राहुल म्हात्रे. यावेळी स्टॅप केलं चेंडूला आणि मंगेश आहेत डीपमध्ये, मिळते एक धाव या चेंडूवरती. धावसंख्या आहे 23. षटक क्रमांक हे तिसरं सुरू आहे राहुल म्हात्रेचं. वाईट बॉल नो बॉल भरपूर आलेत या इनिंगमध्ये. स्वीप करण्याचा प्रयत्न, क्रॉस बॅटे स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न केला होता, पूर्णपणे लाईन मिस केली आहे. येतोय हा डॉट बॉल. स्ट्रायकिंगला फलंदाज तुषार आहे. तुषार आणि धवल ही जोडी आहे. क्या बात आहे, अप्रतिम गोलंदाजी होती, आउटस्टँडिंग गोलंदाजी होती राहुल म्हात्रेच्या माध्यमातून. या षटकातील अजूनही 2 चेंडू शिल्लक आहेत. 23 धावा धावफलकावरती आहेत. या षटकाचा विचार केला तर इकॉनॉमिकल गोलंदाजी होते, कंजूस गोलंदाजी. धावसंख्येला पूर्णपणे ब्रेक लावलाय, ड्राईव्ह केलाय. मंगेश आहे डीपमध्ये, डीप एक्स्ट्रा कव्हरला आणि मिळते फक्त एकच धाव. धावसंख्या आहे 24. एक चेंडू शिल्लक आहे या षटकातील. पुन्हा एकदा डान्सिंग डाऊन विकेट, ड्राईव्ह केले, ऑफ ड्राईव्हचा फटका. मंगेश पुन्हा एकदा येतोय, मिळते एकदा या चेंडूवरती आणि 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे 25. फक्त 2च मिनिटांमध्ये हे षटक हाताळलं राहुल म्हात्रेने, कारण की त्याला माहिती आहे पॅनल्टीला सामोरं जावं लागेल. अजूनही आय थिंक 7 मिनिटं शिल्लक आहेत या 2 षटकांसाठी आणि गोलंदाज येतोय गोलंदाजी मार्कवरती या 4थ्या षटकामध्ये रोहित. क्या बात आहे, ड्राईव्ह केले, ऑन ड्राईव्हचा फटका आहे आणि डीपमध्ये क्षेत्ररक्षक आहेत, मिळते एकच धाव. निलेश होते. क्या बात आहे, स्विच हिट करण्याचा प्रयत्न, आलाय हा डॉट बॉल. धावसंख्या आहे 26. पहिल्या 2 षटकांमध्ये 21 धाव बनवल्या होत्या. षटक क्रमांक हे 4थं सुरू आहे आणि धावसंख्या आहे 26. चांगली गोलंदाजी केली गोलंदाज राहुल म्हात्रेने आणि त्यानंतर आपण पाहतोय याही षटकामध्ये रोहितने आतापर्यंत इम्प्रेस केलंय, इम्प्रेसिव्ह गोलंदाजी प्रभावित केलंय. पुन्हा एकदा क्रॉस बॅटे स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न, क्षेत्ररक्षक आहेत जगदीश आणि मिळते एक धाव लेग बाईच्या स्वरूपामध्ये. धावसंख्या आहे धावफलकावरती 27. आणि यस फिंगर अप फलंदाज झालाय बाद. लागतोय अजून एक धक्का. या षटकामध्ये रोहितने चांगली गोलंदाजी केली आहे. ज्याप्रमाणे 3ऱ्या षटकामध्ये राहुल म्हात्रेने गोलंदाजी केली होती त्याच्याच पावलावरती पाऊल ठेवले रोहितने या 4थ्या षटकामध्ये. शुभम येत आहेत, शुभम हावरे येत आहेत 7व्या क्रमांकावरती. एक चेक पूर्ण केलाय गोलंदाज रोहितने. पुन्हा एकदा स्विच हिट करण्याचा प्रयत्न आणि लेग बाईच्या स्वरूपात मिळते एक धाव. धावसंख्या आहे धावफलकावरती 28. एक चेंडू शिल्लक आहे या षटकातील. आणि लाईन पाहावी लागेल. वाईट बॉलचा इशारा येतोय. धावसंख्या 29. एक चेंडू शिल्लक आहे या षटकातील.
पुन्हा एकदा बॅकपुल जाऊन कट करण्याचा प्रयत्न आलाय हा डॉट बॉल आणि पहिल्या 4 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे 29. 4 मिनिटांचा वेळ आहे राहुल या 6 चेंडूंसाठी, त्यामुळे विनंती असेल आपण फिल्डिंग लावून घ्या. 4 मिनिटांचा वेळ शिल्लक आहे या षटकासाठी. सनी येत आहेत नवीन गोलंदाज. पहिला चेंडू नो +4 पंजा मिळतोय बॅटिंग करणाऱ्या एकदंत कोपर या संघाला. नशिबाच्या या 5 धावा 34 धावा धावफलकावरती आहेत. गोलंदाज सनी आहेत या अंतिम षटकामध्ये आणि पहिल्या चेंडूवरती पंजा आलाय. क्लीन बोल्ड फलंदाज झालाय बाद. बिग विकेट डाऊन. शुभम बॅक टू द पवेलियन. शिवराज मित्रमंडळ आयोजित शिवराज चषकाचं हे आयोजन आपण पाहतो आणि शिवराज मित्रमंडळाचे आमचे हे संपूर्ण सदस्य पदाधिकारी त्या सर्वांचं मी मनापासून आभार मानतो. आदरणीय निखिलजी महाडेश्वर, निखिलजी मोरे, मुकेशजी चित्ते, तेजसजी लांडगे, गिरीश म्हात्रे, सागर धमाले, अक्षय जाधव, इशू चित्ते, सौरभ आगेडकर, गणेश जाधव, गणेश ओमले, निखिलजी मोरे, संतोषजी खोत, प्रतीक गावडे, मंथन भोईर, अमित कडाले, संतोष वैश्य, भूषणजी मोरे, विशाल भोईर, आशिष सुवर्णा, स्वप्नील महाडेश्वर, उदय बनसोडे, सनी खेरमोडे, त्यानंतर ओमकारजी पाटणे, अंकेश पाटणे, स्वप्नील मोरजकर, रामा म्हात्रे, त्यानंतर अनमोल म्हात्रे, गजानन जोशी, ओमकार सुर्वे, पुरू महापदी, बाळू चव्हाण आणि सचिन वापुळकर, राहुल जाधव, रोहित जाधव, मनोज वैद्य, राजू सावंत, अभय सावंत आणि सचिन सावंत ही आमची संपूर्ण शिवराज मित्रमंडळ आहे. त्या सर्वांचं मी मनापासून आभार मानेन, कारण की दरवर्षीप्रमाणे याही वर्षी शिवराज चषकाचं हे भव्य दिव्य आयोजन. कोणाचं नाव चुकून राहिलं असेल तर मी दिलगिरी व्यक्त करतो. येतोय हा वाईट बॉल. धावसंख्या धावफलकावरती आहे 37 धावा. अंतिम षटक सुरू आहे सनीचं आणि हा षटकार लगावलाय फलंदाजाने, त्यामुळे फलंदाज होईल बाद. आदरणीय विजू भोईर साहेबांचा इथे आपण सन्मान करूया. आदरणीय निखिलजी महाडेश्वर आणि सनी खेरमोडे यांच्या शुभ हस्ते आपण हा सन्मान करूया आपल्या मुख्य व्यासपीठावरती. आणि फलंदाज झालाय बाद. शेवटचा अंतिम चेंडू शिल्लक आहे. धावसंख्या आहे 37. सुरेख कमबॅक केलाय मित्रमंडळी NCC ठाकूरवाडी या टीमने, कारण की जगदीश पहिले या 2 षटकांमध्ये तब्बल 21 धावा होत्या आणि 5व्या षटकातील एक चेंडू शिल्लक आहे आणि धावसंख्या आहे 37. टीमचे कॅप्टन आपण टॉस साठी या. फुल टॉस चेंडू आहे. धावबाची संधी. फलंदाज झालाय बाद. 5 षटकांच्या समाप्तीनंतर
धावसंख्या आहे 37 आणि 38 धावांचं टार्गेट सेट केलंय या सामन्यामध्ये एकदंत कोपर या संघाने NCC ठाकूरवाडी या संघासमोर. विनंती असेल संघर्ष 11 आकाश पाटील आपण या टॉससाठी आणि विनंती असेल लक्ष्मी 11 दोन्ही संघाचे संघनायक टॉससाठी या. पहिल्या फेरीमधील शेवटचा सामना असेल लक्ष्मी 11 आणि संघर्ष 11. मॅच या दोन संघांमध्ये आहे. लक्ष्मी 11 आणि संघर्ष 11 दोन्ही संघाचे संघनायक आपण टॉससाठी यायचं आहे. पहिला चेंडू वाईट चेंडू येतोय. आकाश आणि रोहित ही जोडी आहे. 38 धाव बनवायचे आहेत. लक्ष्मी 11 टीमचे कॅप्टन आपण टॉससाठी या. लक्ष्मी 11 आणि संघर्षाचे आहे तिथे आकाश पाटील. विनंती असेल लक्ष्मी 11 आपण टॉससाठी या त्वरित. 38 धाव बनवायचे आहेत या मॅचमध्ये आणि हा येतोय चौकार लेग बाईटच्या स्वरूपामध्ये. धावसंख्या आहे 5. बॅटने धावा येत आहेत. आधी लेग बाईटचा इशारा केला होता पंचांनी आणि त्यानंतर सांगतायत की बॅट कटने या धावा येत आहेत. धावसंख्या आहे 5. स्वीप करतायत आणि क्षेत्ररक्षक आहे डीपमध्ये. मिळते फक्त एकच धाव या चेंडूवरती. धावसंख्या 1ने पुढे जाईल. 6 धावा धावफलकावरती आहेत. रोहित आणि आकाश ही विस्फोटक जोडी मैदानावरती आहे. लक्ष्मी 11 या टीमचे संघनायक आपण टॉससाठी या, कारण की संघर्ष 11 या संघाचे संघनायक इथे उपस्थित आहेत. पहिल्या फेरीमधील शेवटचा सामना लक्ष्मी 11 आणि संघर्ष 11 या दोन संघांमध्ये असेल. मानाची स्पर्धा आहे. सन्मानाची ही लोकप्रिय क्रिकेट स्पर्धा सुरू आहे शिवराज चषक. पुन्हा एकदा ड्राईव्ह केलंय. क्षेत्ररक्षक आहे डीपमध्ये. लॉंग ऑनला मिळते फक्त एकच धाव. सुरुवात खूप चांगली केली कारण की 38 धावा 5 षटकांमध्ये बनवायच्या आहेत. ज्याप्रमाणे सुरुवात केली होती एकदंत कोपर या संघाने पहिल्या इनिंगची तब्बल 2 षटकांमध्ये 21 धाव बनवल्या होत्या. त्यानंतर इकॉनॉमिकल गोलंदाजी केली. शेवटच्या 3 षटकांमध्ये अवघ्या 16 धावा खर्च केल्या आणि तिथूनच या मॅचमध्ये कमबॅक केलं NCC ठाकूरवाडी या संघाने. सूरज म्हात्रे वेलकम, स्वागत आहे. स्विच हिट करतायत क्षेत्ररक्षक येतील. चेंडूवरती फेकी थोडीशी खराब होते परंतु बॅकअप आहे आणि मिळते फक्त एकच धाव. धावसंख्या 8. लक्ष्मी 11 संघ आपण टॉससाठी या.
आणि यस बॅटची कडा फलंदाज झाला बाद. रोहित बॅक टू द पवेलियन लागतोय. हा पहिला धक्का एनसीसी ठाकूरवाडी या संघाला. फलंदाज रोहित बॅक टू द पवेलियन. टॉस आपण करूया. दोन्ही संघाने किती उपस्थित आहेत. गिरीश म्हात्रे साहेबांना विनंती असेल आपले शुभ हस्ते आपण टॉस करूया. या पुढील सामना पहिल्या फेरीमधील शेवटचा सामना लक्ष्मी 11 आणि त्यांना फाईट करेल संघर्ष 11. कुमार आवटे यांचा संघ आपण पाहणार आहोत. इन ॲक्शन मध्ये असेल. ज्या संघाचे संघनायक आहेत आकाश पाटील. मंगेश येतोय नवीन फलंदाज तिसऱ्या क्रमांकावरती. 38 धाव बनवायचे आहेत आणि धावसंख्या आहे 1/8. षटक क्रमांक हे पहिल्या सुरू आहे. जास्त वेळ घेत आहेत. टॉस जिंकलाय संघर्ष 11 या टीमने आणि त्यांचा निर्णय पेंडिंग आहे. क्या बात है, क्या बात है. सुरेख गोलंदाजी येथे. हा डॉट बॉल आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे 8. 24 चेंडू शिल्लक आहेत आणि जिंकण्यासाठी अजूनही बनवायच्या धावा 30. या सामन्यामध्ये हा सामना जिंकण्यासाठी एनसीसी ठाकूरवाडी या संघाला. संघर्ष 11 या संघाने टॉस जिंकून फिल्डिंग स्वीकारलेली आहे. फिल्डिंग फर्स्ट हा त्यांचा निर्णय आहे. गोलंदाज आहेत धवल. आकाश स्ट्राइक इनला. गॅप मधून चेंडू जातोय. क्या बात आहे. डीप एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने डाईव्ह लगावून हा चेंडू अडवलाय. खूप चांगलं क्षेत्ररक्षण प्रथमेशने केलंय. आपल्या टीमसाठी या नक्कीच 3 धाव वाचवल्यात प्रथमेशने. धावसंख्या आहे 9. मंगेश आणि आकाशी जोडी आहे. 29 धावांची अजूनही गरज आहे सामना जिंकण्यासाठी. पुन्हा एकदा मिळते फक्त एकच धाव या चेंडूवरती. धावसंख्या इन डबल फिगर मध्ये 10. एक चांगलं कॉन्टेस्ट सुरू आहे या दोन संघांमध्ये. स्विच इट. गोलीच्या वेगाने सीमा रेषेच्या दिशेने निखिलने हा चेंडू अडवलाय. फिल्डिंग खूप चांगली केली वेदांत एकदंत कोपर या संघाने या मॅच मध्ये आतापर्यंत. याआधी देखील आपण पाहिलं प्रथमेशने चौकार अडवला आणि आता मात्र निखिलने हा चौकार अडवलाय. कारण की अधिक वेगाने हा चेंडू आला होता निखिल कडे आणि त्याने चांगलं क्षेत्ररक्षण केलंय. राऊंड विकेट धवल आणि येतोय हा चौकार. 9+4 मिळतील या चेंडूवरती. एकूण 5 धावा एनसीसी ठाकूरवाडी या संघाला. टॅप केलाय आणि सीमा रेषेच्या बाहेर बॅक टू बॅक येतोय. हा दुसरा चौकार मंगेशच्या बॅट मधून. धावसंख्या आहे 20. विजयाच्या दिशेने वाटचाल केली आहे ती म्हणजेच एनसीसी ठाकूरवाडी या टीमने या सामन्यावरती वर्चस्व निर्माण केलंय. अजून एक सलग चाल आहे. हा तिसरा चौकार. चौकारांची हॅट्रिक. काल आपण पाहिलं मयुरेश म्हात्रेने सलग 3 चौकार लगावले होते आणि आज आपण पाहतोय मंगेशने सलग 3 चौकार लगावलेत. धावसंख्या आहे 24 आणि जिंकण्यासाठी फक्त आणि फक्त 14 धावांची गरज.
डान्सिंग डाऊन द विकेट, ड्राईव्ह केलंय, थोडंसं खराब क्षेत्ररक्षण, परंतु एकापेक्षा जास्त मिळणार नाहीये. एकाच धावेवरती समाधान मानावं लागेल आणि 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे 25-25. 18 चेंडू शिल्लक आहेत. जिंकण्यासाठी अजूनही बनवायच्या धावा 13 या सामन्यामध्ये. अठरा चेंडू आणि 13 धावांची गरज आहे. निखिल येतोय सेकंड स्पेल मध्ये, स्विच हिट करण्याचा प्रयत्न आणि मिळते 1 धाव या चेंडूवरती. आय थिंक थोडीशी दुखापत झाली आहे विकेट किपरला. यश होते. धावसंख्या आहे 26. जिंकण्यासाठी अजूनही 12 धावांची गरज आहे या मॅच मध्ये NCC ठाकूरवाडी या संघाला. एक चांगलं कॉन्टेस्ट सुरू आहे या 2 संघांमध्ये, परंतु या सामन्यावरती पूर्णपणे वर्चस्व निर्माण केले. स्विच हिट करण्याचा प्रयत्न आणि धाव घेत नाहीये आकाश. थोडंसं लेझी क्रिकेट मी तर म्हणेन आकाश, कारण की जिथे 1 धाव सहज मिळाली असती ती धाव घेतली नाहीये. धावसंख्या आहे 26. अजूनही 12 धावांची गरज आहे या मॅच मध्ये. यावेळी ड्राईव्ह केलाय, लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक आहे, डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न आणि मिळते 1च धाव या चेंडूवरती. धावसंख्या आहे 27. जिंकण्यासाठी अजूनही 15 चेंडू शिल्लक आहेत आणि 11 धावांची गरज आहे. मंगेश खूप चांगल्या फॉर्म मध्ये आहे, ज्याने 3 चौकार लगावलेत या इनिंग मध्ये सलग. आणि पुन्हा एकदा येतो व्हाईट बॉल. थोडंसं हातावरती नियंत्रण नव्हतं. धावसंख्या आहे 28. 10 धावांची अजूनही गरज आहे. या सामन्यावरती पूर्णपणे मजबूत पकड निर्माण केली आहे. अजून एक चांगला स्ट्रोक आपण पाहतोय गॅप मधून सीमारेषेच्या बाहेर. जणू का या फटक्याचे चटके लागलेत आणि चौकार येतोय मंगेशच्या बॅट मधून. हा 4था चौकार आलाय. 6 धावांची अजूनही गरज आहे सामना जिंकण्यासाठी. बॅटची कडा आहे आणि थर्डमॅनला क्षेत्ररक्षक आहेत. धवल होते आणि मिळते 1 धाव. धावसंख्या आहे 33. अजूनही 5 धावांची गरज या मॅच मध्ये. आकाश स्ट्राईक इनला आहेत. आकाशने चौकाराने सुरुवात केली होती. सॉफ्ट हँडने खेळतायत, फक्त दिशा दिली आणि मिळते 1 धाव या चेंडूवरती आणि धावसंख्या 1ने पुढे जाईल. 3 षटकांच्या समाप्तीनंतर 34. 12 चेंडू शिल्लक आहेत. 4 धावांची अजूनही गरज आहे. नेक्स्ट मॅच मध्ये संघर्ष 11 या संघाने टॉस जिंकून फिल्डिंग स्वीकारली आहे आणि लक्ष्मी 11 या संघाला इन्व्हाइट केलेला आहे बॅटिंग करण्यासाठी. तोही सामना 5 षटकांचा असेल. स्विच हिट क्षेत्ररक्षक आहेत. 1 धाव झाली पूर्ण आणि धावसंख्या 35. जिंकण्यासाठी 3 धावांची अजूनही गरज आहे. नवीन गोलंदाज आपण पाहतोय, गोलंदाजी मार्कवरती आहे ऋषी. पुन्हा एकदा बॅटची कडा आणि धवल आहे डीप मध्ये थर्डमॅनला. मिळते 1 धाव. धावसंख्या आहे 36. 2 धावांची गरज आहे. 10 चेंडू शिल्लक. 10 चेंडू आणि बनवायच्या धावा 2 या सामन्यामध्ये. स्कोर लेवल जिंकण्यासाठी 1 धावेची गरज आहे. भाऊ कदम वेलकम, स्वागत आहे आपलं. भरपूर दिवसानंतर त्यांची भेट होते. एक काळ गाजवलाय नक्कीच. विकेट किपिंगसाठी ते ओळखले जायचे संघर्ष 11 या टीमच्या माध्यमातून आणि आता पुन्हा ते कमबॅक करतात. संदीप दादा पाटील आपलं देखील स्वागत आहे या स्पर्धेमध्ये. आणि सामना झालाय फिनिश आणि सामना जिंकलेला आहे NCC